मुंबई. मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स, आर्थिक राजधानी आणि असं खूप काय आहे मुंबई. पण ह्याच मुंबईमध्ये काही अशी ठिकाणं आहेत, जी अजून पण मुंबईकरांना माहिती नाही आणि त्याच्यामध्ये लेण्या देखील आहेत. होय, ही खरंच गोष्ट आहे, की मुंबईमध्ये देखील लेण्या आहेत आणि त्या अशा 1-2 नव्हे, तर तब्बल 5 आहेत आणि त्या पण बघण्याजोग आहेत, अजूनही आहेत तशाच आहेत. त्याच्यानंतर मुंबईमध्ये अशी खूप ठिकाणं आहेत, जी अजून अनएक्सप्लोर केलेली आहेत. जे अजून जास्तीत जास्त मुंबईकरांना म्हणजेच जे काही लोकं आहेत, म्हणजे त्यांना बरोबर माहिती नाही त्याच्याबद्दल व्यवस्थित अशी ठिकठिकाणे नवीन-नवीन गोष्टी आहेत आणि म्हणजे तिथं कसं जायचं, काय आहे, तर ते सगळं आता मी तुम्हाला सांगणार. तर ही आयडिया आहे अशी काहीतरी एक म्हणजे एक सीरीज कशी असते, तर त्या सीरीजनुसार आता मी माझे व्लॉग आहेत त्या एक डेली लाईफच्या ऐवजी आता एक सीरीज व्लॉग असतात, ते चालू करणार आहे. नवीन-नवीन गोष्टी पहा, नवीन-नवीन ठिकाणी जा, त्याच्याबद्दल तंतोतंत पुरेपूर अशी माहिती सांगा आणि त्याच्यासाठी मी एक लिस्ट काढली आहे. तर आता ती लिस्ट बघूया आपण, की त्याच्यामध्ये काय-काय आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या लेण्या. मुंबईमध्ये तब्बल 5 लेण्या आहेत, 5 आणि त्या अशा बांधल्या त्यांना एक जुना एक वारसा असलेला इतिहास, त्यांचे तंतोतंत माहिती आणि मुंबईत कुठं एक अशा अडगळीच्या ठिकाणी नाही. तर पहिली लेणी आहे कान्हेरी लेणी. बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्क, कान्हेरी लेणी बोरिवलीला आहे आणि बघण्याजोग आहे. ही पहिली लेणी आहे. त्याच्यानंतर दुसरी लेणी महाकाली लेणी, ही अंधेरीला आहे. त्याच्यानंतर तिसरी लेणी जोगेश्वरी लेणी, ही जोगेश्वरी आहे. त्याच्यानंतर मंडपेश्वर लेणी ही दहिसरला आहे आणि एलिफंटा लेणी ही सगळ्यांना माहितीच आहे. घारापुरी हे बेट आहे समुद्रात CST पासून, तर तिथं जातात. तर अशा तब्बल ह्या स्वप्नांच्या नगरीमध्ये, ह्या आर्थिक राजधानीमध्ये एक लोकांचं पोट भरते अशा शहरामध्ये ह्या तब्बल 5 लेण्या आहेत. ह्या 5 लेण्या आता आपण एकामागोमाग एक 5 दिवस किंवा 1 दिवस आड करून अशा आपण ह्या 5 दिवशी एक जाण्याचा माझा एक प्लॅन चालू आहे, एक ठराविक. आणि त्याच्यानंतर ह्या स्वप्ननगरीमध्ये, ह्या मुंबई शहरामध्ये ज्याला एक ऐतिहासिक आपण बोलू शकतो एक वारसा आहे, ज्याला इतिहास मोठा आहे या शहराला. तर ह्या शहरामध्ये देखील गड किल्ले आहेत. तर तब्बल एकूण आणि ह्या किल्ल्यांमध्ये वेगवेगळे भाग देखील आहेत, म्हणजे प्रकार टाइप्स ऑफ फोर्ट त्याचे बोलतात. ते त्याच्यानुसार मुंबई या शहरामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 3, 7 किल्ले आहेत. तब्बल 7 किल्ले. त्याच्यामधले 4 आहेत जे जलदुर्ग आहेत. पहिला वरळीचा किल्ला, दुसरा बँड्रा किल्ला, तिसरा माहीमचा किल्ला आणि चौथा शिवडीचा किल्ला. म्हणजे बरोबर जे समुद्र किनारपट्टी आहे, जे खाडीचे भाग आहे, समुद्र किनारपट्टी आहे, तिथं हे 4ही किल्ले असे वसलेले आहेत. वरळीचा किल्ला माहिती आहे, बँड्रा देखील माहिती आहे, माहीमचा किल्ला देखील माहिती आहे आणि शिवडीचा किल्ला देखील माहिती आहे आपल्याला. तर आपण आधी लेण्या बघणार आणि त्याच्यानंतर ही गड किल्ल्यांची सिरीज आहे ती बघणार. आता त्याच्यानंतर येऊया इतर किल्ले. सायनचा किल्ला, बेलापूर किल्ला आणि धारावी किल्ला, असे 3 म्हणजे जमीनदोस्त जे किल्ले असतात, तर ते किल्ले आहेत हे. म्हणजे एकूण मुंबईमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किल्ले तब्बल ह्या एका नगरात आहेत, जे आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढं फेमस आहे मुंबई आपली. ह्या शहरामध्ये तब्बल 7 किल्ले. तर आधी 5 लेण्या, मग नंतर हे 7 किल्ले आणि यांची पुरेपूर माहिती, इथं जायचं कसं, काय कसं. आणि हा सगळा प्रवास मी विचार करतोय की ट्रेनने करावा, म्हणजे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत त्यानं करावा. आणि जे जवळ आहेत म्हणजे ह्याच्यामधलं जवळचं असं लेण्यांमध्ये तर कुठं असं जवळचं नाही जिथे मी बाईक घेऊन जाऊ शकतो. पण किल्ल्यांमध्ये वरळी आहे, माहीम, शिवडी, सायन, धारावी. नाही, किल्ले आहेत तिथं मला बाईक घेऊन जावंच लागणार, कारण की काय कसं जायचं ते अजून रूट माहिती नाही. पण एकंदर सर्च केलेलं आहे मी, तर लेण्यांचं एक बस, रिक्षा, ट्रेन इथं ह्यांच्यापासून नीट व्यवस्थित जाता येईल.
आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये असलेली माहिती देणारी ठिकाणे म्हणजे एकंदर आपल्याला वेगवेगळी माहिती द्यायची असेल म्हणजे सायन्सबद्दल, त्याच्यानंतर मुंबई आणि आपले जे सिनेमा आहेत, दादासाहेब फाळके तर ह्यांनी सुरुवात केलेला चित्रपट भारतातला पहिला, तर त्याच्याबद्दल कॅमेराचं एक म्युझियम आहे ते आहे. आणि त्याच्यानंतर भाऊ दाजी लाड हे संग्रहालय म्हणजे आपली राणीबाग आहे, जिजामाता उद्यान, तर त्याच्या समोर असलेलं भाऊ दाजी लाड हे संग्रहालय देखील आहे. तर पहिलं वरळीला नेहरू तारांगण, इथं जाणार आपण. इथं सगळं नीट व्यवस्थित काय कसं आहे, आतमध्ये कसं जायचं, कधी बंद असतं, कधी चालू असतं, काय तिकीट आहे, काय रेट आहे, ते सगळं आपल्याला कळेल. त्याच्यानंतर येणार नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा. तर हे पॅटर रोडला आहे. तर हे आपण इथं देखील जाणार आहे. इथं मी कॉलेजमध्ये असताना आमचं हिस्ट्री डिपार्टमेंट होतं. तर त्याच्यातून आमची एक क्लास होता हिस्ट्रीचा. तेव्हा आम्ही सगळ्यांनी व्हिजिट केलेली होती. तर तेव्हा मला जमलं नाही ब्लॉग बनवायला. पण आत्ता मी हे काढलेलं आहे आणि खास बघण्यासारखं आहे. वेगवेगळं आहे. सिनेमाबद्दल, कॅमेऱ्यांबद्दल खूप अशी मोठी तिथं अख्खच्या तीन मजल्यांचं 2 इमारती असलेलं एक म्युझियम आहे. त्याच्यानंतर येतं भाऊ दाजी लाड संग्रहालय. हे भायखळ्याला म्हणजे भायखळा स्टेशन पासून पण जवळ आहे. राणीबाग आहे, जिजामाता उद्यान त्याच्या समोरच आहे तिथं. आणि मुंबईमध्ये असं एक हिल आहे अंधेरीला, गिल्बर्ट हिल. म्हणजे त्याच्या दगडाची चाचणी केली तर तो म्हणजे जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला तेव्हापासून तो दगड अस्तित्वात आहे. तर त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे. तर अशा एकूण वेगवेगळे हे अशी ठिकाणं आहेत. तर तिथं आता मी ही लिस्ट काढलेली आहे. ह्याच्यामध्ये अजून खूप अशा गोष्टी आहेत त्या नवीन नवीन ॲड होतात. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपलं शॉपिंगची ठिकाणं आहेत ती ॲड होती. फूडचं अजून माझ्या डोक्यात चालू नाही. एक फूड ब्लॉगिंग म्हणजे फूड प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणीचं फेमस काय काय फूड आहे ते. कारण की नवनवीन आता फूड जे आहेत जे आता लॉन्च होत आहेत. भरपूर ठिकाणी नवनवीन अशा हे करतात, इन्व्हेन्शन करतात खाण्यावरती. तर अशा खूप काही गोष्टी आहेत. पण सध्या तरी आपण आधी लेण्या, त्याच्यानंतर गड किल्ले आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये माहिती देणारी ठिकाणे. तर ह्याच्यामध्ये अजून माझं संशोधन म्हणजे चेकिंग चालू आहे. अजून वेगवेगळ्या माहिती अजून काय काय बघू शकतो आपण मुंबईमध्ये. त्याच्यानंतर मुंबईतील धार्मिक स्थळे म्हणजे झालं मुंबादेवी, परत हाजी आली, त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिर. तर अशा एक मंदिरांचे सिरीज एक अशा म्हणजे आता एक सिरीज टाईप ब्लॉग बनवायला सुरुवात करतोय मी. तर कीप सपोर्टिंग. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा. तर हे मी सुरुवात केलीच असती, पण ह्याचा सांगण्याचा मागचा उद्देश म्हणजे की तुम्हाला देखील अजून काही गोष्टी माहिती असतील तर ज्या गोष्टी मी आता ह्याच्यामध्ये अजून सांगितलेल्या नाहीत, अजून ॲड नाही केल्यात आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी पाहाव्याशा वाटतात की तिथं जावं, त्याचे एक्सप्लोर करावं, तिथं त्या ठिकाणांची माहिती द्यावी आणि त्याच्यासोबत आपले जे बाकीचे डेली ब्लॉग आहेत ते येतच राहतील. पण हा एक खास व्हिडिओ बनवण्याचा मागचा आहे की एक वेगवेगळ्या सिरीज आहे. एक नुसता व्लॉग असो, पण त्या व्लॉगमधूनच एक वेगवेगळी माहिती देणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, वेगवेगळे एक्सप्लोअर करणं जागा. त्याच्यानंतर अजून तरी मुंबईत आहे. मुंबईच्या बाहेर असं अजून जाणं अजून हे नाही. पण जे मुंबईमध्ये आहे त्या तरी जागा नीट व्यवस्थित लोकांना कसं जायचं तिथं. आपल्या फॅमिलीला सोबत जाऊ शकता, ट्रिप करू शकता तुम्ही. अशा वेगवेगळ्या छान छान गोष्टी आहेत. तर त्या आता एक सुरुवात करतोय. तर तुमचा सपोर्ट असाच ठेवा जसा तुम्ही आता गेले 2 ते 3 वर्ष तुमचा सपोर्ट ठेवताय. तर एवढ्याच हीच आयडिया होती माझ्या डोक्यामध्ये आणि हेच मला तुमच्यासमोर मांडायचं होतं. आणि अजून तर मी नक्की सांगतो तुम्हाला की तुम्हाला पण जे माहिती असेल तर त्या त्या गोष्टी पण सगळ्या कमेंटमध्ये सांगा की रोहित इथं जा, हे ठिकाण बघण्यासारखं आहे, इथं जा, इथं हे मंदिर आहे, इथं जा, इथं हा किल्ला आहे, इथं जा, इथं हे ठिकाण वेगळं आहे. त्याच्यानंतर अजून मुंबईमध्ये खूप सारे इव्हेंट होतात, फेस्टिवल होतात. ते देखील आपण हळूहळू कव्हर करतोय आपल्या चॅनलवरती. त्याच्यावर ब्लॉग येतच राहतात. त्याच्यासोबत आता सण येतील. होळी आहे, गुढीपाडवा आहे, त्याच्यानंतर जयंती आहे. आताच महाराजांची जयंती झाली. त्याच्यानंतर उद्या आता महामानव डॉक्टर आंबेडकरांची जयंती येईल. अशा खूप काही अजून गोष्टी आहेत. सण आपण घेतोच, त्याच्यानंतर जयंती आपण कव्हर करतो. पण त्याच्यानंतर ह्या देखील गोष्टी आहेत मुंबईतल्या जिथं अजूनही भरपूर जणांना माहिती नाही आहे. तर अशा ठिकाणी आता आपण ब्लॉग सिरीज आपली चालू करतोय. तर तुमचा सपोर्ट हवा आहे, बाकी काय नाही. असं तुमचं सगळ्यांचं प्रेम असू दे. एवढंच.
आणि एवढंच बोलून मी हा व्हिडिओ एंड करतो आणि ह्याच्यानंतर ही सिरीज चालू करायचं, काय कसं करायचं, कुठून कुठं जायचं, कशी माहिती काढायची, आता ती सगळी जमा करून मी मग आपल्या सिरीजला सुरुवात करू.